शुभा अजून घरी परतली नव्हती. तिची आई वसुधा काळजी करत सारखी पुढच्या दारापर्यंत येऊन एरझारा घालत होती. सुभाषला घेऊन शुभा डॉक्टरकडे गेली होती. सुभाषला हार्ट अटॅक येऊन आता 2 महिने झाले होते. त्याची प्रगती कशी आहे हे बघण्यासाठी, सगळं चेकअप करण्यासाठी शुभा आईला म्हणाली होती, आई मी नेऊन आणते त्यांना, तू घरीच थांब. तुझी पण फार धडपड झाली आहे या 2 महिन्यांमध्ये. आनंद दुबईला गेला होता. तो परत आलाच नव्हता. सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे त्याला घरी येताच आलं नव्हतं आणि अजूनही पुढचं वर्ष तो तिथेच अडकून पडणार होता. त्याच्या पण नोकरीचं सगळं डळमळीत चालू होतं. डॉक्टरकडे फार गर्दी होती. त्यामुळे कोरोनामुळे फारच कमी रुग्णांना डॉक्टर न भेटण्याची संधी मिळत होती. शुभा BScच्या 3ऱ्या वर्षाला होती. तिने स्कूटीवरती बाबांना म्हणजे सुभाषला हॉस्पिटलमध्ये आणले होते. सध्या घरात पैशांची फारच अडचण होती. अँजिओप्लास्टी सांगितली तर 5-6 लाख रुपये सहज लागणार होते. त्यातूनही डॉक्टरांनी काहीच गॅरंटी दिली नव्हती. ओपन हार्ट सर्जरीसाठी सुभाष तयार नव्हता, कारण त्याच्यानंतरची जीवघेणी लढाई त्याचं मानसिक खच्चीकरण करत होती. फंडातले बरेचसे पैसे आनंद आणि सुभाषच्या शिक्षणावरती खर्च झाले होते. त्यातूनच दूरच्या उपनगरात घेतलेला 1 BHK त्यांची गंगाजळी आठवून गेला होता. मेडिकल इन्शुरन्सवाले देखील 50 ते 60% रक्कम द्यायला तयार होते. वसुधाच्या दारापर्यंत एरझारा चालूच होत्या. मनातल्या मनात विचार करत होती, त्याने पैशाची कशी जुळवणी करावी. दागिने विकावे, 1 BHK विकून टाकावा, काय करावे. नेहमीची भाजीवाली दारासमोर आली. सुभाषला लागणारी मेथी, पालक, लाल माठ, फरसबीच्या शेंगा, घेवडा असं सगळं वसुधा नेहमीच तिच्याकडून घेत होती. भाजीवाली गंगा म्हणाली, घे वहिनीबाई, तुझ्या हातून भवानी होऊ दे. तू भाजी घेतली ना की माझी भाजी पटापट संपते. वसुधा विषण्ण हसून म्हणाली, मी कसली ग लकी तुला. तसं असतं तर माझ्या घरात आज एवढी अडचण नसती. गंगाला वसुधाची स्थिती माहीत होती. वसुधा नोकरी करत नाही, पण तिच्या हाताला चव आहे हे पण तिला माहीत होतं. तिच्या हातचे पोहे, सांजा, कधीकधी बिर्याणी गंगाला देखील चाखायला मिळाली होती. गंगा हळूच म्हणाली, डब्बा द्यायचा का नाही सुरू करत तुम्ही. जवळच्या कॉलेजमधले कितीतरी मुलं तिकडे राहतात, नाहीतर त्यांना जेवायला पाहिजे ना. तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवा, नेऊन द्यायचे काम मी करीन. मग माझ्या घरात तरणी-ताठी मुलगी आहे, अशी खानावळ चालवणं आमच्याकडे पटणार नाही. वसुधा म्हणाली, वहिनीबाई, पोरांना थोडी तुम्ही घरी बोलवणार आहात. डब्बा करायचा, पोळ्या, भाजी, भात, आमटी मी पोहोचून देईन. 10 मुले जरी मिळाली ना तरी तुमचं काम होईल. बघा, विचार करा आणि सुरुवात करा. तुम्ही पांढरेपेशी लोक घाबरतातच फार. आपल्याला जेव्हा गरज असते ना ते मग कोणी मदतीला येत नाही. पहा, तुम्ही सुरुवात करा. बघू हो गंगा, जरा 1-2 दिवसात सांगते, वसुधा म्हणाली आणि विचारात पडली. शुभा सुभाषला घेऊन घरी आली. यांच्या दोघांच्या पडलेल्या चेहऱ्यावरून वसुधाला कळले की अँजिओप्लास्टी अटळ आहे. सुभाषने मनाशी पैशांची जुळवाजुळव सुरू केली. वसुधाला कळले त्याला सांगण्यात काही अर्थ नाही. तिने गंगाला फोन करून सांगितले की सोमवारपासून ती डब्बा द्यायला तयार आहे. 100 रुपये डब्बा ठरला. 4 पोळ्या, 200 ग्रॅम भाजी, वरण भात, चटणी नाहीतर लोणचं. नाश्ता 30 रुपये. थालीपीठ, सांजा, इडल्या, वडे. वसुधाने मनाशी विचार केला, 5 मुले मिळाली तर रोजचे 500 रुपये येतील. सर्व खर्च वजा जाऊन निदान 200 रुपये तरी प्रॉफिट होईल. घराची बिलं दिली तरी भागवता येईल. संध्याकाळी औषध आणायच्या निमित्ताने वसुधा शुभाला घेऊन बाजारात गेली. ॲल्युमिनियमचा फॉईल, प्लास्टिकच्या पिशव्या असं सगळं पॅकिंगचे सामान तिने विकत घेतलं. गंगाला निरोप धाडला की सकाळी 11 वाजता येऊन डब्बा घेऊन जा. सुरुवातीला 2च मुली मिळाली. आठवड्याभराच्या आत 2चे 10 झाले. सकाळच्या जेवणाबरोबर संध्याकाळचा पण जेवणाच्या ऑर्डर तिच्याकडे येऊ लागल्या. गंगाच्या ओळखीने पोळ्या लाटायला म्हणून तिने एक गरजूबाईला आपल्याकडे ठेवून घेतले. सुभाष अंथरुणावरून पडल्या पडल्या तिची धडपड बघत होता. अरे, हे सगळं तात्पुरतं आहे. तुझी एकदा अँजिओप्लास्टी होऊन तू आराम करून नोकरीवर रुजू झालास ना की मी हे सगळं थांबून देईन. वसुधा त्याला धीर देत म्हणत होती, अगं तू पण फार जीवाचा आटापिटा करू नकोस. आपण दोघेही आजारी पडलो तर मुलांकडे कोण बघणार. सुभाषला ती काळजी होती. वसुधाने मनाशी ठरवले, काहीही करून ही संकटाची वेळ निभावून न्यायची. या दिवशी अरुण घरी आला होता. खरं म्हणजे कुठल्याही मुलाने तिच्या घरी यायचं नाही असं तिने गंगाला सांगितलं होतं. पण गंगाला भाजी आणायला मेन मार्केटला जायचं असल्यामुळे तिने अरुणला डब्बा न्यायला सांगितले होते. अरुण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला होता. त्याने आल्यानंतर वसुधा मावशीला नेटवर्क किंवा कॉम्प्युटरबद्दल काही अडचण असेल किंवा काही काम करायचं असेल तर तो मदत करेल असे आश्वासन दिले. या महामारीच्या काळात पण मुलं अडकलेली असताना
त्यांना व्यवस्थित घरगुती जेवण मिळतं असल्यामुळे अरुण आणि त्याचे मित्र वसुधा मावशीच्या स्वयंपाकावरती अतिशय खुश होते. कोणाकरता सुभाषची अँजिओप्लास्टीची तारीख ठरली. तारखेपर्यंत सुभाषने हॉस्पिटलचे पैसे जमा केले होते. अँजिओप्लास्टीनंतर त्याला 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून परत घरी पाठवणार होते. अँजिओप्लास्टीचा एक बरं असतं, शरीरावर कुठेही जखम होत नाही आणि रुग्ण पटापट बरा होतो. व त्याचमुळे अँजिओप्लास्टीचे चार्जेस पण भक्कम मोठे असतात. त्यांचे डॉक्टर म्हणाले होते की स्टेंट किती टाकावे लागतील हे त्यांना ऑपरेशनच्या टेबलावरतीच कळेल आणि त्याप्रमाणे बिलाची रक्कम वाढेल. आयुष्यापुढे पैसे, बिल आणि बाकीच्यांची काय बरं महत्ता. वसुधाने पण गेल्या 15 जवळजवळ 30,000 रुपये जमा केले होते. सुभाष अँजिओप्लास्टी असताना देखील तिने मुलांच्या जेवणात खाडा केला नाही. सुभाष हॉस्पिटलमध्ये असताना वसुधाला मुलांना तर डब्बा द्यायचा होता. त्यामुळे अरुणने सुचवल्याप्रमाणे मुलांना पावभाजी, नूडल्स, भाज्या घालून केलेली बिर्याणी असा एकच पदार्थ पण भरपूर पाठवला. त्यामुळे मुलांची पण ओढाताण झाली नाही आणि उपासमारही झाली नाही. घर हॉस्पिटल दोन्ही सांभाळून एखाद्या रणरागिणीसारखी ठाम उभी राहिली. सगळ्यात जमेची बाजू म्हणजे तिच्यासोबत गंगा, अरुण आणि त्याचे मित्र पण उभे राहिले. आनंदची कमतरता अरुणने भासू दिली नाही. व्यायामाचं शरीर, त्यामुळे सुभाषचे काम एका स्टेंटवरती भागलं. अरुणच्या मित्रांनी जेनेरिक दुकानामधून स्वस्त औषधे कुठे मिळतात याची माहिती काढली होती. त्यामुळे शुभाची ताणाताण कमी झाली. सुभाषच्या ऑपरेशनला आता 2 महिने झाले होते. वसुधाचे घर आता बऱ्यापैकी सावरलं होतं. मुलांच्या आग्रहाखातर तिने डब्बा द्यायचं कबूल केलं होतं. आता 10 मुलांचे 20 मुलं झाली होती. वसुधा आनंदाने सगळ्यांना अन्न पुरवत होती. एक दिवशी वसुधाच्या बऱ्याच मैत्रिणी तिच्या घरी आल्या. काय गं, तू खानावळ सुरू केली म्हणे. रूपाने कुश्चितपणे वसुधाला टोमणा मारला. तिच्या या प्रश्नावरती सगळ्या मैत्रिणी फिदीफिदी हसल्या. मग त्यात काय वाईट आहे? जेवायला तर सगळ्यांनाच लागतं ना, आणि मी मुलांना डब्बा करून देते. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही कमीपणा आहे. वसुधाने ताठमानेने त्यांना उत्तर दिले. अगं मग आम्हाला सांगायचे ना, तुला पैशाची गरज होती तर. अंजली मानभावीप्रमाणे म्हणाली. गरज पैशाचीच असते असं नाही गं. गरज आधाराची असते आणि त्यावेळेला तुम्ही सर्व कुठे होतात गं. वसुधा खेदाने म्हणाली. सगळ्या मैत्रिणींमध्ये तुझ्या खानावळीची चर्चा आहे, मयुरी म्हणाली. पण त्यात वाईट काय आहे? मी सचोटीने काम सुरू केलेले आहे आणि कुठलेही काम वाईट नाही. लहान कामापासून मोठे काम तयार होतात. ऑफिसमध्ये जाऊन टेबलावरती कॉम्प्युटर बडवून काम करणं म्हणजे काम असतं का गं? आपल्या पांढरपेशा लोकांचं हेच तर आहे. स्वतः काही करायचं नाही, विनाकारण ताठा बाळगायचा आणि दुसऱ्यांचे पाय ओढत बसायचे, सगळ्यांना नाव ठेवायची. वसुधा, तू कर गं. तुला काही मदत लागली तर मला सांग. माझ्या ऑफिसमध्ये पण डब्यासाठी विचारेन, सुजाता समजदारीने म्हणाली. मी पण एक आईस्क्रीमचा स्टॉल टाकायचा विचार करत आहे. मीना एकदम म्हणून गेली. तुम्हाला म्हणून सांगते, मी पण वाढदिवसाच्या केकची ऑर्डर घेते. मला आवडतं केक बनवायला, सजवायला. जेवढे डेकोरेशन जास्त तेवढे पैसे जास्त. माझा नवरा मला सगळी मदत करतो. माझ्या लहानपणी मला माझ्या आईची धडपड आठवते. अगं, वेळ आल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा आधीपासूनच आपल्या पायावर आपण उभे राहिलो तर काय हरकत आहे. आपल्याला शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, पण आपल्या हातात कला तर आहे. मीना एकदम मनातलं बोलत होती. मला तर वाटतं शालेय आणि कॉलेजमध्ये शिक्षणक्रमांमध्ये स्वयंपाक करणे किंवा एखादा छोटासा बिझनेस कसा करणे याचं मूलभूत शिक्षण सगळ्या मुलांना दिलं पाहिजे. म्हणजे वेळ आली तर ते स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करतील, नाहीतर निदान स्वतः करून 4 घास स्वतःच्या पोटात ढकलतील. चित्राने पहिल्यांदाच तोंड उघडले. एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती आणि सध्या ऑनलाईनच काम करत होती. आपण फ्लॅट संस्कृतीमधल्या, त्यामुळे आपली खरं म्हणजे गळचेपी झाली आहे. भाजीवालीच्या लेवलखाली उतरता येत नाही आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. आपणच आपली व्हाईट कॉलर आता बदलली पाहिजे ना. मी ठरवले आहे, हा व्यवसाय काही वाईट नाही. नाहीतरी कोपऱ्यावरती पोळी भाजी केंद्र जोरदार चालू आहे. परवडणाऱ्याला दरात चांगले सकस अन्न आपण तरुण पिढीला देऊ शकलो तर काहीच हरकत नाही, वसुधा हसत हसत म्हणाली. आनंद सांगत होता, अमेरिकेत म्हणे फळांचा बहर झाल्यानंतर फळं तोडण्यासाठी कॉलेजची मुलं जातात. तिथे त्यांना रोजंदारीवरती पैसे पण मिळतात, म्हणजे त्यांचा पॉकेट मनी पण वाढतो. खरं म्हणजे या सुमारास मला बाहेर जाऊन बिल भरणे, सामान आणणे यासाठी मदतीची फार अपेक्षा होती. बिल भरून किंवा वाहन सामान आणून किंवा भाजी आणण्याचं काम अरुणच्या कुठल्याही मित्रांनी केलं
तर मी त्याला त्या दिवशीचा नाश्ता फुकट द्यायचं ठरवलं आणि बघता बघता माझी फुटकळ कामं फटाफटा होऊ लागली. वसुधाच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळंच तेज आले होते. खरं म्हणजे भिशीनिमित्त एकत्र येऊन उखाड्या पाखाड्या काढण्यापेक्षा कुठल्या तरी व्यवसायाची चर्चा जर आपण केली तर ती जास्त उपयुक्त ठरेल. मीना म्हणाली, वसुधा आता मी तुला बिझनेस वुमन म्हणणार. हसत हसत सुजाता म्हणाली, सगळ्या मैत्रिणींनी सुभाषला लवकरात लवकर बरा हो अशा शुभेच्छा दिल्या. तेवढ्यात शुभाने कॉफीचे वाफाडलेले मग आणि मुंगाची भजी आणली. सगळ्या मैत्रिणींनी हसत खेळत त्याचा आस्वाद घेतला. आपल्या मनावर आलेला ताण काढून टाकला आणि एकमेकांना सहाय्य करायचे वचन देऊनच त्या तिथून बाहेर पडल्या. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.